धन्यवाद कांबळेजी आणि आमचे स्नेही संजयजी जाधव यांनी विनंती केली की मला न बोलू देता आदरणीय ज्येष्ठ नेते काकासाहेब कुंभारकर यांना सुद्धा माझी वेळ द्या। ही खऱ्या अर्थानं समयसूचकता आहे। मला माहिती आहे महिलांनी इकडून बसायचं आहे, आपण समारोपाच्या कार्यक्रमाला पोहोचलोय आणि असंख्य वक्त्यांना बोलायचंय। मी म्हटलं होतं की असंख्य वक्त्यांना बोलायला इथे इच्छा प्रदर्शित करतील। याचं कारण असं आहे की जेव्हा सभा सुरू होते, आदरांजली सभा सुरू होते, तेव्हा काही वक्त्यांमध्ये हळूहळू हळूहळू ताकद फुलायला लागते आणि मग त्यांचे हात वर यायला लागतात। परंतु वेळ अभावी म्हणते आपण थांबणार आहोत। आता या ठिकाणी वक्ते बोलून गेले, सखारामजी कांबळे साहेब, सखारामजी कांबळे बोलताना किंवा सखारामजी कांबळे सारखे लोक जेव्हा बोलतात तेव्हा मला पोचीराम दिसायला लागतो। त्यांनी उल्लेख केला म्हणून मी सांगतो की मी मातंग समाजाचा आहे। ज्या पोचीरामाने, तुम्हाला माहिती आहे पोचीराम कांबळे, ज्या पोचीरामाने असंख्य फटके सहन करून पाय तोडल्यानंतर, हात तोडल्यानंतर, सर्व शरीर छन्न विछन्न झाल्यानंतर सर्वात शेवटी त्यांची मान कापण्यात आली, तरी सुद्धा पोचीराम कांबळे जय भीम बोलत होता। जाती व्यवस्थेने सांगितलं अरे पोचीराम तुला सोडतो आम्ही, अरे पोचीराम तुला आम्ही सोडतो, अरे जय भीम बोलणं बंद कर। पोचीराम सांगत होता जय भीम। फटका पडला तरी पोचीरामचं रक्ताचं थेंब उडायचा, तोही सांगायचा जय भीम। जातीवाद्यांना, धर्मांधांना सुद्धा त्यांची काळण उडाली की अरे जय भीम काय आहे, हा जय भीम काय आहे। मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो कारण की या ठिकाणी आदरणीय मातोश्री केशवताई आढाव यांच्या आदरांजली सभेच्या निमित्तानं बोलताना पोचीराम घाबरला नाही मित्रांनो। असे पोचीराम वेगवेगळ्या समाजामध्ये आपल्याला दिसतील। दुसरा शहीद झालेला आमचा सोमनाथ सूर्यवंशी, फॅक्ट फाइंडिंगच्या निमित्तानं एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी तिथे गेली। ती फॅक्ट फाइंडिंग कमिटीचे सदस्य आपल्यामध्ये बसलेले आहेत। फॅक्ट फाइंडिंग कमिटी जेव्हा गेली, सोमनाथ सूर्यवंशी याला का मारण्यात आलं, कारण ती यात्रा इथपर्यंत आली आणि नाशिक पासून ती यात्रा गेली। आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की हा सुरेश धस हा एजंट आहे, हा दलाल आहे भाजपाचा। त्या भाजपच्या दलालाने मध्यस्थी करून त्या मोर्चाला, त्या लॉंग मार्चला दिशाहीन केलं, गडबडून टाकलं। हा दलाल, हा एजंट सुरेश धस हा आमदार नाही, त्याला भडवा दलाल आहे। याचं कारण असं आहे की त्याने सांगितलं की अरे पोलिसावरती कशाला तुम्ही केसेस करण्याच्या गोष्टी बोलता, होत असतं। अरे भाड खाऊ संतोष देशमुख बद्दल आम्हाला आदर आहे। त्या संतोष देशमुखला तू सांगतोस की संतोष देशमुखचं जे काही झालं असेल चौकशी झाले पाहिजे, फासावर गेले पाहिजे, वाल्मिक कराडला फास लागला पाहिजे आणि या खडूचा पोटचा म्हणतो की ते पोलिसांवरती कारवाई करायची नाही। मित्रांनो संकट फार मोठं आहे, हे मुद्दा म्हणून बोलतो। आणि जे कोणी त्या सुरेश धस आमदार दलाल भडव्याचे इथे कोण कार्यकर्ते असतील त्यांनी जाऊन सांगा त्याला अरे भडवेगिरी पहिल्यांदा बंद कर। सभेमध्ये येतो, परवानगी जातो, भाषण ठोकतो, ही भडवेगिरी पहिल्यांदा बंद कर। वाल्मिक कराड जेलमध्ये जरी असेल तर त्या परभणी मधला दुसरा वाल्मिक कराड सुरेश धसच्या माध्यमातून त्या बीड मध्ये आहे, सॉरी त्या बीड मध्ये तो तिथे जिवंत आहे। हा सुरेश धस हा सुद्धा वाल्मिक कराडचा भाऊ आहे। एका वाल्मिक कराडला बंद करून या भडव्याला पुढे यायचंय आणि म्हणून त्याने आमच्या कालच्या लॉंग मार्चला दिशाहीन करण्याचं काम केलेलं आहे। हा रोखठोकपणा मित्रांनो आम्हाला त्या पोचीरामाच्या रक्ताच्या चिळगांडीतून येतो। हा रोखठोकपणा मित्रांनो आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आमच्यामध्ये येतो आणि आम्ही बिनधास्त बोलतो। परंतु म्हणते आम्ही फक्त रोखठोक बोलत नाही, तर आम्ही सोमनाथ सूर्यवंशीची सुद्धा भूमिका पार पाडतो। सोमनाथ सूर्यवंशी 27 कार्यकर्त्यांना मारताना ताकद देत होता मित्रांनो, हे ओपनली सांगतोय, ताकद देत होता। घाबरू नका, बाहेर गेले की आपण यांना बघू, पोलिसांना बघू सांगत होता। ही आंबेडकरी चळवळ आहे मित्रांनो, विविध घटकामध्ये गेलेली दलित पॅंथरच्या माध्यमातून, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून इथल्या समाजाला जागृत करणारी चळवळ आहे। त्याच चळवळीचा एक धागा म्हणून आमच्या आदरणीय केशवताई आढाव सुद्धा होत्या, म्हणून त्यांची मुलं, सर्व मुलं आजही आंबेडकर चळवळीमध्ये कार्यरत आहेत। हे मुद्दा या ठिकाणी सांगावंसं वाटतं, कारण केशवताई आढाव एका सोफिस्टिकेटेड लाईफ जगणाऱ्या नव्हत्या।
भले त्यांना सुख मिळालं असेल, भले त्या कुठे कामाला गेल्या नसतील, परंतु त्यांनी आपले कष्ट आंबेडकरी चळवळीमध्ये दिलेले आहेत. जिजाई रमाई महिला मंडळाच्या वतीने असेल, किंवा भारतीय बौद्ध महासभा असेल, किंवा तिकडे असताना दलित पॅंथर असेल, किंवा भारी बहुजन महासंघ असेल, ज्या ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीमध्ये आदरणीय केशवताई आढाव त्या ठिकाणी सहभागी होत्या. मला माहिती आहे वेळ झालाय, परंतु लोक शांत बसलेले आहेत. आपले आदरणीय वक्ते बोलणार आहेत, परंतु 5 मिनिटं घेईन मुद्दा म्हणून मी. याचं कारण असं आहे की हा कार्यक्रम जो आहे मित्रांनो, हा कार्यक्रम रविवारी होणार होता. हा उल्लेख मी या ठिकाणी मुद्दा म्हणून करतो. हा रविवारचा कार्यक्रम 10 तारखेला का गेला, याचं कारण की किमान केशवताई आढाव यांच्या बरोबर सानिध्यामध्ये घालवणारे काही लोक असले पाहिजेत, आणि म्हणून हा कार्यक्रम 1 दिवस पुढे ढकलला. त्यापैकी मी एक घटक आहे. माझे बंधू या ठिकाणी बोलून गेलेले आहेत. आमचा संबंध असा आहे केशवताई आढाव यांच्या बरोबर, जन्मापासूनचा म्हणण्यापेक्षा माझा जन्माच्या आधीपासूनचा आहे. कारण केशवताई आढाव आणि माझी आई ह्या मैत्रिणी होत्या, आणि अशा मैत्रिणी होत्या तर रात्रभर चर्चा करणाऱ्या मैत्रिणी होत्या. एकमेकींना सुख दुःख सांगणाऱ्या, एकमेकींच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या, त्यावर कुंकल घालणाऱ्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे माझ्या जन्माच्या आधीपासूनचा हा त्यांचा या ठिकाणी कुठेतरी संबंध आहे. हा संबंध असा आहे मित्रांनो की त्यांचं माहेर हे जालन्यामधलं फेमस गाव होतं, आणि ते गाव चोरीसाठी फेमस होतं. चोरी करायची असते, पण कशासाठी करायची असते? सोनं लुटायचं नाही, पैसे लुटायचे नाहीत मित्रांनो. आपल्यावरती असणारं संकट, पोटाची खळगी भरण्याची चोरी करायच्या होत्या. हे गाव आहे, ते गाव पोटाची खळगी भरणारं चोरी करायचं, आणि त्या गावच्या ह्या दोघी असल्यामुळे सातत्याने एकमेकींच्या सानिध्यामध्ये होत्या. मुंबईत आल्यावर सुद्धा केशरबाई कुठे, तर केशरबाई गेली म्हणे हरणूबाईच्या घरी. केशरबाई कुठे गेली जालन्याला, तर केशरबाई गेली म्हणे पौर्णिमा ताईच्या घरी. केशरबाई कुठे गेली जालन्याला, तर केशरबाई गेली म्हणे त्यांच्या लाडक्या भावाच्या BM साळवेंच्या घरी, अण्णाच्या घरी गेली. हा उल्लेख सातत्याने यायचा. विशेषतः हरणूबाई आणि BM साळवे साहेब म्हणजे अण्णा यांच्यावर जीवापाड प्रेम असणारी हे केशरबाई. केशरबाई आढावबद्दल मी काय सांगू, त्यांच्याकडे प्रचंड साहित्य होतं मित्रांनो. केशरबाई आढाव यांच्याकडे प्रचंड मोठं साहित्य होतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशिक्षित बाई, एका नावाजलेल्या खूप प्रसिद्ध गावातून आलेली बाई, हिच्याकडे साहित्य कसलं असेल? तर बहुजनांचं साहित्य मी ज्याला म्हणतो, कमळकर सर. बहुजनांचं साहित्य काय आहे, तर बहुजनांचं साहित्य त्या वडगाव मधून आलेलं आहे. तुम्हाला जर एक शिवी मी सांगितली, एक शिवी, तर इथे बसलेल्या असंख्य लोकांना त्या शिव्याही कळणार नाही. इतकं प्रचंड मोठं विशेषतः आहे ना. नामदेव सरांचा शब्द जगातल्या कवींना कळत नाही, दिलीप चित्रेंना कळत नाही की हा काय शब्द आहे कवितेमधला. तसेच केशरबाई आढाव यांच्याकडे शिव्यांचं फार मोठं साहित्य होतं, म्हणजे माझ्या आईकडे सुद्धा होतं. परंतु केशर मावशी ह्या सातत्याने शब्दातून शिव्यांची लाखोली व्हायच्या आणि शिव्याच द्यायच्या. हेच त्यांचं साहित्य होतं, हेच त्यांची शब्दांची संपत्ती होती. आणि त्यामुळे मला त्यांचा सातत्याने आठवण येते की त्या शिव्या सुद्धा माझ्या कानामध्ये त्यांची आठवण आली की घुमतात की काय सुंदर सुंदर शिव्या होत्या. काही लोकांना वाईट वाटत असेल, पण त्या शिव्याच होत्या आणि फार महत्त्वाच्या असतात. केशरताई आढाव यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे, आम्ही अतिशय लहान असताना बुद्धविहार शेजारी त्यांचं एक घर होतं आणि एक घर पलीकडे होतं. अशा असंख्य आठवणी आहेत, परंतु मी मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करतो आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. असंख्य आठवणी आहेतच, कारण 53 वर्षाचा किंवा 43 वर्षाचा आमचा जो सहवास आहे, त्या सहवासामध्ये असंख्य आठवणी आहेत. त्या या ठिकाणी प्रत्येक आठवणी मी या ठिकाणी मांडू शकणार नाही, परंतु इतकंच सांगतो की काही जरी झालं, वाद जरी झाला, त्यांना आपण जरी बोललो तर केशरताई आढाव हसत मुखाने सामोरं जायच्या. अलीकडच्या काळामध्ये त्या जर्जर दुःखाने पीडित होत्या, तरी सुद्धा आपल्या काठीला धरून चालत यायच्या. माझ्या बहिणीच्या दरवाजासमोर आल्या की मला आवाज द्यायच्या, अरे विशाल भाई कुठे आहेस तू? खाली भेटत नाहीस बाबा, काय चाललंय तुझं? करतोस काय? भेटत पण नाहीस, बोलत पण नाहीस. खरं तर आम्ही घाईत असल्यामुळे आणि वाईट वाटेल, परंतु ज्येष्ठ नागरिकांना फार मोठ्याने बोलावं लागतं, खूप वेळ त्यांना थांबावं लागतं, कारण त्यांच्यासोबत बोलणारं कोणी नसतं. त्यांना असं वाटतं की दिसणाऱ्या माणसाने माझ्याशी बोलावं, माझ्याशी 4 गोष्टी बोलाव्यात असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे त्या दिसल्या की थांबवायच्या, बोलायच्या. आम्हालाही थांबवायचं वाटायचं, कारण त्यांना भेटताना आम्हाला असं वाटायचं की आम्ही आमच्या आईला भेटलोय. इतकी जीवशकंठस्थ त्यांची मैत्री होती मित्रांनो. मी त्यांच्या वडगावच्या घरी जेव्हा त्यांनी इथून प्रयाण केलं, नूतन वसाहतमध्ये घर होतं, तेव्हा सुद्धा आम्ही तिथे गेलो. तर एक सांगतो की 2 उल्लेख त्यांच्या तोंडामध्ये घालण्याला गेलं की त्यांच्या तोंडामध्ये 2 उल्लेख असायचे, एक अण्णा आणि एक हरणूबाई. अण्णाबद्दल त्यांना फार अभिमान,
आणि म्हणून अण्णाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला जेव्हा मी जालन्यामध्ये अण्णांचा अमृत महोत्सव घेतला, इथून जाऊन तिथे घेतला, जालनाकरांना त्रास झाला आणि असं कसं झालं, मुंबईचा एक मुलगा येतो अमृत महोत्सव घेतो आणि सक्सेस करतो. तर त्या गावामध्ये आम्ही जेव्हा गेलो, मी काय म्हणतो, चोर वडगाव माझं पण ते आजोळ आहे, काल पण होतं आणि आज पण असेल, पण खाण्याची चोरी. आम्ही अण्णांच्या वाढदिवसा निमित्तानं प्रचंड मोठं वेपर्स आणलं होतं, प्रचंड मोठं वेपर्स. म्हटलं गावगावचे लोक येतील, जेवण नाही तर वेपर्स तरी देऊ. मित्रांनो, केक कापताना ते वेपर गायब झालं. मोठ्या मोठ्या पिशव्या होत्या, कळलंच नाही हो कसं काय कुठे गेलं वेपर ते. म्हणजे आजही त्यांनी त्यांचं जी परंपरा आहे त्या गावाची, त्यांनी जी परंपरा आहे त्यांचे जे काही नियम आहेत ते आजही पाळतात. मला ह्याच्यावर खरं म्हणजे अभिमान वाटतो. भावांनो आणि बहिणींनो, आपण शेवटाकडे जाताना या आदरांजलीच्या निमित्तानं केशर मावशी गेल्या त्या निमित्तानं म्हणजे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. असंख्य लोक आहेत आमच्या आजोळचे, ज्या चोर वडगावचे बसलेले आहेत. आज ते गाव फार सुधारलेलं आहे. तिकडे आमचे सावकार साळवे, त्यांना पण राग आलाय की अरे कसं कसं बोलता आमच्या गावाबद्दल. परंतु वास्तव स्वीकारलं पाहिजे, आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे. तर केशरताई आढाव यांच्याबद्दल बोलताना शेवटचा मुद्दा मी सांगेल आणि या ठिकाणी थांबेल, कारण बराच उशीर झालेला आहे. आपली मुलं मोठी होताना दुसऱ्यांची मुलं मोठी झाली पाहिजेत ही त्यांची भावना होतीच. परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये जे कुठे काही असेल, आंदोलन असेल, त्या आंदोलनामध्ये त्या चळवळीमध्ये सातत्याने ते हिरिरीने भाग घ्यायच्या आणि काहीतरी केलं पाहिजे चळवळीमध्ये, आपण कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता चळवळीमधला. त्यांची मुलं ॲडव्होकेट रमेश आढाव, ॲडव्होकेट जगन्नाथ आढाव, त्या ठिकाणी अशोक आढाव आहे, त्यांची मुलगी अलकाताई कुंटे आहे, किंवा त्यांची नातवंड आहेत संकेत गायकवाड असेल, मनीषा आढाव असतील. या सर्वांनी चळवळीमध्ये भाग दिलेला आहे. विशेषतः ज्यांनी त्यांची काळजी घेतली या अवस्थेमध्ये, जेव्हा स्वतःची मुलं मुली काळजी घेत नाहीत, तेव्हा ज्या मुलाला मी जन्म दिला त्या मुलाचा एक सुपुत्र प्रशांत आढाव हा त्यांची काळजी घेत होता. हे मित्रांनो DNA असतात, हे कुठे ना कुठे प्रसारित झालेले असतात. काही लोकांमध्ये कमी झालेले असतात तर काही लोकांमध्ये जास्त झालेले असतात. जगन आढाव यांना वेळेअभावी वेळ देत येत नसल्यामुळे त्यांनी सांगितलं, अरे विशाल भाई, मी बाई बघतो कामाला, आईची काळजी घेणारी, पाहिजे तेवढे पैसे देईल, पण आईची रोजची काळजी घेणारी एक बाई पाहिजे, तिच्यासोबत थांबणारी एक बाई पाहिजे. म्हणजे मित्रांनो, असं समजू नका की मुलांना काळजी नसते, मुलांना वेळ नसतो, मुलांना तळमळ असते. परंतु एका बाजूला जगण्याची भ्रांत असते, एका बाजूला पैसेही कमवले गेले पाहिजेत. कारण आपण काय इकडे गर्भश्रीमंत नाही, आपण काय अडाणी नाही की कोणतरी 1 लाख रुपये माणूस दिला तिकडे अंबानीच्या म्हातार वयात सांभाळणारा आणि अडाणी पैसे कमवत सुटला, अशी आपल्याकडे वेळ नाही. त्यामुळे एकाच पातळीवर दोन्ही गोष्टी करायला लागतात. आणि मग जाताना एक उल्लेख आणि एक आठवण मी या ठिकाणी सांगतो. परवा केशरताई आढाव यांची अंत्ययात्रा झाली आणि अंत्ययात्रेनिमित्तानं काकासाहेब खंबाळकर तिथे उपस्थित होते. आम्ही परवा एका ठिकाणी भेटलो, मी, रमेश आणि जगन आढाव. आमच्या मामी हरवल्या होत्या, त्यांना पण धर्माचा फार वेळ, त्यांचीच मैत्री, अतिशय काळजी. त्यांना वहिनीबद्दल फार आदर, केशरताई आढाव यांना वहिनीबद्दल फार आदर होता. आणि म्हणून स्वतःला कळत नसताना पण त्या मुंबईत आल्या आणि शोधत धम्माचा कार्यक्रम झाल्यानंतर घरं शोधत त्या हरवल्या. मला भीती वाटली, चांगली मैत्रीण होती, वाईट वाटून घेऊ, पण सत्य स्वीकारलं पाहिजे, भीती वाटलं नाही. म्हटलं असं काही घडू नये, असं होतं ना. आणि मग आपण त्याला वेगळी दुष्ट देतो. परंतु त्या सापडल्या कन्नमवार नगरला 3 वाजता सापडल्या. आम्ही 3 वाजता पोलीस स्टेशनला गेलो, तिकडे त्या सापडल्या. आणि इकडे काकासाहेबजी खंबाळकर, मी का सांगतो मित्रांनो, हा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. आपण धम्माचे अनुयायी आहोत, धम्माला मानणारे लोक आहोत, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. रमेश सांगत होता साहेब तुमच्याबद्दल की अरे काकासाहेब आले, 1 तास थांबले, आल्यानंतर बसले, बोलले. आणि त्यांच्याकडे एक गुण आहे की माणसांना जवळ करण्याचा. माणसांना जवळ करणं ही नाही, काकासाहेब खंबाळकर असतील किंवा असंख्य लोक असतील त्यांच्या निमित्तानं मी सांगतो, माणसांना जवळ करणं हा गुण नाही तो, तर ते आपल्यामध्ये आलेलं बुद्धाच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं अंश आहे. आणि म्हणून आपण जो कोणी येईल त्याच्याशी ममतेने बोलतो. आज तुम्ही एवढे सगळे इथे बसलाय, का बसलाय? कुठेतरी आपला संबंध आहे, कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. आपण सामाजिक आहोत, आपण सामाजिक एक दुसऱ्याचं काहीतरी देणं घेणं लागतो. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली चळवळ आपल्या डोक्यात आहे, म्हणून आपण सर्व इथे 2, 2.5 तास 3 तास बसलेलो आहोत आणि पुढेही बसणार आहोत, ज्यांना कोणाला बसायचं असेल त्यांनी. कारण या ठिकाणी संगीतमय मैफिलीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे माणसाला जवळ करणं हा उद्देश नाही बाबासाहेबांचा, गुण आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, दुसऱ्यांबद्दल असणारी आस्था आहे मित्रांनो. आणि म्हणून ते थांबले. आणि आजही आत्ताही आम्ही त्यांना थांबा म्हटलं
की तुम्ही नंतर बोला, ते शांतपणे बसून राहिले. ही बुद्धाची जी विचारधारा आहे, बाबासाहेबांची विचारधारा आहे, महामानवाने सांगितलेली विचारधारा, तशी काकासाहेब तुमच्यामध्ये होती. त्याच पद्धतीने प्रकाश जिव्हाळे यांनी उल्लेख केला, त्याच पद्धतीने आमच्या केशवताईमध्ये सुद्धा होती. धम्माचं फार त्यांना वेळ होतं, विचारांचं फार त्यांना वेळ होतं. जेवढं जमेल तेवढं करत राहायचं. आता मी शेवटी एक बुद्धाची गोष्ट सांगतो आणि थांबतो. याचं कारण असं आहे की या सगळ्याला कनेक्टेड ती गोष्ट आहे. बुद्ध राजगृहामध्ये असताना एक म्हणते तिथे आला आणि बुद्धाला विचारलं की बुद्धा, माझ्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलंय, प्रचंड विचार यायला लागले, वेगवेगळ्या पद्धतीचे विचार यायला लागले. बुद्ध म्हणाले, ठीक आहे, मला काहीतरी धम्मदेशनाचा उपदेश द्या. बुद्धाने सांगितलं की चल माझ्यासोबत. बुद्ध राजगृहातून बाहेर घेऊन आले आणि नदी होती वाहत तिकडे. त्या नदीमध्ये भला मोठा दगड टाकला. दगड टाकल्याबरोबर पाण्याची तरंग उभी राहिली, पाणी उडालं. बुद्धाने सांगितलं शांत बैस. एक 5 ते 6 मिनिटांनी ते पाणी शांत झालं, स्थिर झालं. बुद्धाने सांगितलं आपलं जीवन असं आहे की तरंग उठतात, एका क्षणापुरती असतात, परंतु नदी शांतपणे वाहते. जीवनामध्ये शांत राहिलं पाहिजे. विचार येणार, वाईट विचार येणार, अस्वस्थ होणार. ती अस्वस्थता एका काळापुरती असते. अशा पद्धतीची अस्वस्थता आज शोक, दुःख आढाव कुटुंबावर झालेला आहे. आणि या ठिकाणी त्यांचे सुपुत्र जगन आढाव हे फार प्रॅक्टिकल आहेत आणि प्रॅक्टिकल असल्यामुळे त्यांनी काही निर्णय या ठिकाणी घेतले. उदाहरणार्थ, कुठली पूजा अर्चा करायची नाही, कुठल्याही पद्धतीचं नैवेद्य दाखवायचं नाही. म्हणजे नैवेद्य अस्थीच्या कार्यक्रमाला दाखवण्यात आलेलं नाही. आपण पैसे टाकतो त्या अस्थीमध्ये आणि ते पैसे आपण कुठेतरी जुगवतो. ती करन्सी असते, देशाची राष्ट्रीय संपत्ती असते, ती आपण पाण्यात फेकून देतो. मग कोणतरी तिकडे तुम्ही बघितलं असेल, आता मी सांगत नाही पण तुम्हाला माहिती आहे, मोठमोठे लोहचिंबक असतात, ते पाण्यात टाकतात, ते पैसे काढतात, ते पैसे कमवतात. जे आले ते आले, जे गेले ते गेले, म्हणजे राष्ट्रीय संपत्ती नाश होते. जगन आढाव यांनी त्या स्मशानभूमीमध्ये जमलेले सर्व पैसे फेकून नाही दिले. हा प्रॅक्टिकल आहे. ते पैसे स्मशानभूमीमध्ये काम करणारा जो असतो, तिकडे विधी करणारा असतो, राग काढणारा असतो, ती घाण फेकणारा असतो, आग लावणारा असतो, लाकडं रचणारा असेल, त्यांना ती दान केली. हा एक पाहिला चांगला नाही, कारण त्या चळवळीतल्या कार्यकर्त्या होत्या. दुसरं, त्यांनी आपल्या बहिणीकडून, हे कॉमन झालं आता जगनजी, बहिणीकडून, पण तुम्ही कांजूरबागमध्ये पहिल्यांदा केलं की आपल्या बहिणीच्या हाताने तुम्ही त्या ठिकाणी अग्नी द्यायला लावला. ही पण एक सुद्धा कांजूरबागमध्ये मला वाटतं दुसरी घटना असेल ही. तर अशा काही गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं जे येतील त्यांच्याबरोबर, जे नाही आले तरी आपण कार्यक्रम सुरू ठेवायचा. मी पुन्हा एकदा MM आयड्रे फेडरेशनच्या वतीने, आमच्या न्यू परिवर्तन कॉपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने, युवा क्रांती सभा यांच्या वतीने, संविधान हक्क परिषदेच्या वतीने आदरणीय आठवणी खूप आहेत मित्रांनो. मी सांगितलं ना, जन्मापासूनच्या आठवणी आहे. तुम्हाला वेळ नाही मिळणार. म्हणजे एक आठवण आली की मला दिसतं की त्यांच्याकडे पानाचा बॉक्स राहायचा, पानाचा विडा केशरताईंकडे. कुणीच मैत्रीण आली, माझी आई जरी गेली, कुणी जरी मैत्रीण आली की तो पानाचा बॉक्स काढायचा, लगेच पान चुना लावायचं काम करायचं, कात लावायचा, थोडं पाईकडे टाकायचं आणि खायचा. ह्या अशा असंख्य आठवणी येतात बोलता बोलता, परंतु आपल्याकडे वेळ नाही. आपण केव्हा तरी बोलू. त्यांनी जरी चुना पाना लावला असला तर मी त्यांच्या मुलांना विनंती करेन, तुम्ही वाईट वाटून घेऊ, ते लावणार नाही, परंतु असं कुणालाही चुना लावण्याचं काम करू नका. आपल्या आईने आपल्या आयुष्यामध्ये जे पंचशील जपलंय, जे त्रिशरण जपलंय, जो बुद्धाचा मार्ग जपलाय, त्या मार्गाने आपण जाल, अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करून त्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, नमो धम्माय, जय स्वामीनारायण.